तलवार तलवार पोटांगवरी जोड तलवार. जोड तलवार पोटावर इथे काचेचे पाणी चरवलेली तलवार अंगावर मारली जाते आणि रक्त नव्हे तर भक्ती वाहू लागते. शतकान शतके न बदललेली परंपरा. काय आहेत ह्या रूढी, केवढी ही श्रद्धा, कुठली आहे ही यात्रा, पाहूया. छत्रपती किल्ल्याला या कोल्हापूर जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला हातकणंगले तालुका तालुक्याच्या बाजूला पटण कडोली गावाला पटण कडोली गावाला विठोबी देवाला. ज्योतिबाच्या यात्रेदरम्यान विठ्ठल बिरदेवांनी विचार केला, आपल्याही भक्तांनी वर्षातून एकदा श्रद्धेने भेटायला हवे, पण भक्त असा हवा की निष्ठा चंद्रसूर्य एवढी टिकावी. तो भक्त सापडला. सोलापूरच्या माढ्या तालुक्यातील अंजन गावात माता नागवेचा मुलगा खेलोबा. देवांनी त्याला पट्टण कोडोली यात्रेसाठी आमंत्रित केले. आश्विन शुद्ध सप्तमीला खेलोबा आपल्या 5 शिष्यांसह पट्टण कोडोलीला निघाले. देवांनी परीक्षा घ्यायची म्हणून मंदिरासकट अदृश्य झाले. खेलोबा व्याकुळ झाला. स्वतःवर तलवारीचे वार केले, पण त्याला काही झाले नाही. त्या क्षणी देव प्रगटले आणि खेलोबाच्या मुखातून भविष्यवाणी वाहू लागले. देव म्हणाले, तुझ्या कुळातील वंशज ही परंपरा पुढे नेतील. तलवार, हेडा नृत्य आणि भाकणूक कायम राहील. यांचे आत्ताचे वंशज आहेत फरांदे बाबा. आज ही सारी गर्दी फरांदे बाबांच्या गादीकडे निघाले. वातावरण भंडारामय झालंय. गादीवर बाबा झोपलेले आहेत. भाविक त्यावर भंडाऱ्याची उधळण करत आहेत. विठ्ठल बिरदेवाचा जयघोष आसमंतात दुमदुमत आहे. धनगरी डोल वाजत आहे. तालावर बेभान नृत्य रंगात आले आहे. गर्दीतून वाट काढत चित्रीमधून पंचमंडळी आली. तेवढ्यातच तलवारींचं आगमन होत आहे. लाल कपड्यात त्या गुंडाळलेल्या तलवारी आहेत. बाबांनी तलवारी हातात घेऊन उडम नृत्य सुरू केले. तलवारीचे वार पोटावर होतोय. फरांदे बाबा तलवारींचे वार करून नंतर पाऊस, पिके व समाजाबाबत भागवूक करतात. ही परंपरा आजही श्रद्धा, भक्ती आणि विश्वास जिवंत ठेवते.